हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो, सबसे मेन हम लोगों ने अपना जो सिलसिला चालू किया है नवोदय के एग्जाम तक का, कि भाई रोजाना कहीं ना कहीं मैथमेटिक्स के बेहतरीन बेहतरीन से सवालों पे डिस्कशन करेंगे करके, जिसकी शुरुआत आज फिर से हम लोग कर रहे हैं। तो स्टार्ट करने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई भी नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे, हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको अच्छा लग रहा होगा तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा, अपने दोस्तों में भी शेयर जरूर कीजिए। ओके, तो मुझे बताइए, देखो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जा रहे हैं हम लोग। पहला अपना एग्जाम्पल जिसमें ये बेहतरीन सा सवाल बहुत दफा पूछा गया है, जर तर वाला प्रश्न, जंतर मंतर वाला नहीं, जर तर। जर 12,276 भागीला 1.55 केल्या असता उत्तर 7,920 येतो, तर 1,227.6 भागीला 7,920 केल्या असता उत्तर काय येणार? असा साधा सोपा सरळ प्रश्न। तर अशा वेळेस नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, लक्ष दे रे। काय आहे तुम्हाला दिलं, काय आहे 12276 भागीला 1.55 इक्वल टू 7920 दिलेला आहे। त्याच्या म्हणणं असं आहे की जर मी 122 म्हणजे पाय 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 पाय, त्याच्या म्हणणं असं आहे की 122 हा वाला जो अंक दिसत आहे याला भागाकारामध्ये ही अंक दिलाय, तर ठीक आहे बापा, पहिले लिहून टाकतो तसं। जर मी याला खाली आणतो असं 7920 समजून घ्या, ठीक आहे, तर हा सीधी गोष्ट आहे, हा वरती जाणार, तिरप्यामध्ये जात असतो, हा भागाकारात आहे, हे इकडे गुणाकारात, हा गुणाकारात आहे, इकडे भागाकारात आलं, तर 1.55 आलं। म्हणजे याचंच स्वरूप बनवलं आहे मी सध्यापुरता, याचंच स्वरूप। आणि आता जो तर वाला स्वरूप आहे तो बनवूया। तर मध्ये काय आहे, 6च्या आधी एक पॉइंट आहे, पहा समजून घ्या, ठीक आहे। बहुत से मुलं याला भाग देऊन बघतात, तसं भागाकारामध्ये पडायचं नाही, ठीक आहे। तरी पण उत्तर येते म्हणा, भागाकारामध्ये पण पडाल, ते पण सांगतो, पण आता हा लॉजिक वाला कंसेप्ट बघा, ठीक है। हाँ, हमें क्या करना है भाई, यहां पे तर में हमें एक चीज दिख रही है कि 6 के पहले एक पॉइंट लगा, 6 के पहले, तो यहां पे 6 के पहले पॉइंट है क्या? नहीं। अब 6 के पहले पॉइंट कब आएगा? जब नीचे में 10 से मैं मल्टीपल करूंगा, ये चीज याद रखना, ठीक है। तो देखो यहां पे मुझे पॉइंट लगाना है, तो नीचे में 10 के साथ क्या करना होगा? डिवाइड करना होगा, बराबर है। तो वो आंसर के इसमें करना, जो आपका ये तो आंसर रहने वाला है, लेकिन ये एग्जैक्ट आंसर नहीं है। ऊपर में आप एक डिजिट के बाद पॉइंट लगा रहे हो, इसलिए नीचे में एक जीरो लगाओ, समझे। अगर नीचे में अगर 2 डिजिट के बाद पॉइंट रहता ना, तो आप ऊपर में 2 जीरो लगाते थे। अगर हाँ ऐसा तो खेला, मैंने बताया था ना जब हमने प्रॉपर पढ़े थे। अब ऊपर में अगर सपोज 3 डिजिट के बाद पॉइंट रहता ना, तो नीचे में 3 जीरो लगाए रहते। ये लॉजिक याद रखना। अगर ऊपर में कुछ बदलाव कर रहे हो तो नीचे में आंसर के बदलाव उतना ही करो जितना ऊपर में किया है। अगर डिनॉमिनेटर में अगर कुछ चेंजेस कर रहे हो तो न्यूमरेटर म्हणजे अंशामध्ये तितकंच चेंज करा जितकं तुम्ही डिनॉमिनेटर मध्ये चेंज केलाय पॉइंट सोबत। समजलं? समजलं? तर आता इथे इतके पोतीपुरांत होतीच नाही, सर्वसाधारण प्रश्न होते तर इथे एका अंकानंतर पॉइंट मला आणायचं होतं ना, तर मी वरती एका अंकानंतर पॉइंट आणायचा आहे म्हणून उत्तराच्या खाली एका टकल्यासोबत डील करणार। काय डाऊट? कोई शक? तो चलो बोलो भारत माता की। तो भाव एक जीरो है, मतलब पॉइंट के पहले इधर में जीरो जाएगा, अच्छा पॉइंट जाएगा ही नहीं जाएगा, मतलब ये जो पॉइंट है इधर भगेगा ना, नीचे में एक जीरो है करके, तो इसलिए आपका आंसर 0.155 आपका सी आंसर रहेगा। अरे पहले स्टिक करके था क्या? अच्छा इसके पहले बताया, समझ रहे हो बात को? 0.155 आपका आंसर, समझ में आया? ये चीज याद रखना बस। हाँ, ऊपर में एक डिजिट के बाद पॉइंट दिया है, इसीलिए नीचे में एक जीरो लगाओ लाने के लिए, समझ रहे हो? जल्दी देखो बच्चा, नेक्स्ट सवाल है आपके सामने। कांताने 200 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला। कांताने 200 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला।
या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती राहणार? कमाल क्षेत्रफळ किती राहणार? म्हणजे मोठ्यात मोठा किंवा जास्तीत जास्त. आता काटकोन चौकोनाचे म्हटलं आहे म्हणजे तसं आयत होते. आयत होतो का काटकोन चौकोन म्हणजे? ठीक आहे. पण बाळा इथे एक गोष्ट लक्षात ठेवाल, तुम्हाला फक्त शब्दांमध्ये ते लोक गुंतवत आहेत. कसं? हे कांताने 200 सेंटीमीटर लांबीचा एक असा तार आहे. किती सेंटीमीटर लांब आहे? 200 सेंटीमीटर. थांब रे, लक्ष दे पहिले. 200 सेंटीमीटरचा काय आहे? एक तार आहे. आता 200 सेंटीमीटरचा एक तार आहे. ठीक आहे. तर एक लांबीचा आहे, असं खूप मोठी लांबीचा एक तार आहे. त्यापासनं तारेचा एक काटकोन चौकोन तुम्हाला बनवायचा. काय करायचं आहे? काटकोन चौकोन बनवायचा. आता काटकोन चौकोन बनवायचा आहे तर हे मला एक गोष्ट सांग, अगर सपोज मी हा चौकोन बनवतो या तारापासनं असा, ठीक आहे, तर हे बाउंड्री पासूनच बनवतो. हा देखो, पुरा बाउंड्रीज बनवतो आपण. आता बाउंड्री बनवणं म्हणजे काय? परिमिती चोपडा. बरोबर आहे, है ना? म्हणजे तुम्हाला हे 200 सेंटीमीटर जे दिली आहे ना, ते परिमिती दिली आहे. शब्दशः त्यांनी नाही म्हटलं. शब्दशः म्हटलं का? ते तुम्हाला ओळखायचं होतं की बापा कांताने 200 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला म्हणते. म्हणजे एक तार तर लंबाच होता, त्याला असा जोडजंतर करून कुठं नाही, म्हणजे जोडजंतर नाही पण असं का असं करून बनवलं त्यांनी असा. ठीक आहे. म्हणजे त्यांनी बाउंड्रीज बनवलं की पूर्ण क्षेत्रफळ बनवलं? बाउंड्रीज बनवलं ना. तर ते बाउंड्री म्हणजे दुसरं काही नसून चौरसाची काय आहे? परिमिती आहे. परिमिती. चौरसाची परिमितीचा फॉर्म्युला काय असते? 4 गुणिला बाजू. समजला का काजू? हा. आणि चौरसाची परिमितीचा फॉर्म्युला जर 4 गुणिला बाजू आहे तर मला सांग चौरसाची परिमिती किती दिली, म्हणजे दिलं किती आहे लांबी? चौरसाची परिमिती म्हणजे लांबी असते. कशाची? एकूण लांबी. एकूण लिहून देतो बघा, एकूण तारेची लांबी. एकूण तारेची लांबी 4 गुणिला बाजू. नाही समजलं? एकूण तारेची लांबी किती आहे? 200 सेंटीमीटर आहे. इक्वल्स टू 4 गुणिला बाजू. ठीक आहे. तर बाजू इक्वल्स टू काय होणार? 200. आता 4 गुणाकारात आहे, तिकडे जाईल तर भागाकारात. आता मला सांगा 200 ला 4 ने डिवाइड करणं बहुत मोठी गोष्ट आहे का रे? 4 पंचे 20 आणि हा टकल्या जशीची बाजू तशी. म्हणजे 50 काय आली तुमची बाजू. त्या चौरसाची प्रत्येकाची बाजू समान असते. 10 50 10 50 10 50. तर त्याच विचारलं ना, सांगा क्षेत्रफळ किती आहे म्हणून. तर मग चौरसाचं क्षेत्रफळ किती असते बाळा? बाजूचा स्क्वेअर. तर बाजूचा स्क्वेअर म्हणजे 50चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर म्हणजे 25 ने टकल्याचा स्क्वेअर 2 टकल्या. तुमचं उत्तर बाळा किती रे? किती रे? 25. फक्त इथे लॉजिक तुम्हाला कंटिन्यू करायचं होतं की जे त्यांनी ताराची लांबी दिलेली आहे ते दुसरी तिसरी काय नसून काय आहे? परिमिती आहे. त्या परिमितीचा उपयोग करून तुम्हाला काय काढायचं होतं? बाजू आणि मग क्षेत्रफळ. कारण की क्षेत्रफळ काढायसाठी तुम्हाला गरज कशाची आहे? बाजूची. आणि तुमच्याकडे का बाजू आहे? बाजू का 200 आहे का? अय मोंगसाव, हे 200 आहे का? नाही ना. तर मग बाजू नाही आहे, ते परिमिती आहे. परिमितीचा उपयोग करून आधी तुम्ही काढा बाजू आणि मग बाजूचा उपयोग करून काढा क्षेत्रफळ. म्हणजे तुमचं उत्तर तुमच्या ताटात. समजला का? आलू वांग्याची भाजी. जल्दी. सो देखो बच्चा पाटी, नेक्स्ट एग्जाम्पल क्या है रे? 8 चे चिल्लर प्रश्न रे, उलूसा प्रश्न चिल्लर. 8 चे 10% किती बनते? तर 8 चे म्हणजे इंटू 10%. टकले म्हणजे 2% खाली. टकल्या मेला. आणि 8च्या खाली किती टकले आहे? 1. म्हणजे एका अंकानंतर पॉइंट लावा. तर 8च्या नंतर लावा पॉइंट. बस तुमचा उत्तर कुठे 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 कुठे? बी, बॉम्बे. पांड्या सरप इज युअर आंसर. कोई डाउट? नेक्स्ट. सो देखो बच्चा पार्टी, नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं. पदावली वाला है रे हा.
10 त्यानंतर 100 त्यानंतर 1000. बडा एक एक शून्य वाढत आहे ना रे. इथं 10 एक शून्य होता, इथे 2 झाला, इथे 2 होता, इथे 3 झाला. तर आता काय होणार? 4 शून्य. कुठे आहे तुमच्याकडे? बघा काय काय प्रश्न मी म्हणतो ना, चुटकीभर सिंदूरवाला राहतात. चुटकीभर सिंदूर, बस उत्तर भेटले 1.25 मार्क. हा देखो रे, 9 से 7 ही संख्या नजीकच्या शंभरात दाखवायची झाल्यास त्या संख्येची निकटची संख्या कुठली? असा प्रश्न आहे. ठीक आहे. बहुतेक मुलांनी 1000 हा उत्तर दिला आणि इथे फसले. मी काय म्हणतोय तुम्हाला, मी ट्रिक काय सांगितलं होतं? ज्या संख्येबद्दल म्हणत आहे, ठीक आहे, नजीकच्या शंभरात म्हणत आहे तो, तर एकक, दशक हा शतक, हा 100वा झाला. तर त्याच्या आधीची संख्या पाहायची, 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे का? जर मोठी असेल तर सगळे झिरो करून इकडे एक वाढवणे, म्हणजे 10 झाले असते, म्हणजे 1000 झाला असता. पण ही संख्या शून्य 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे, लहान आहे ना, तर हे टकले करून टाकणे बाकीची संख्या आणि 9 जसंचे तसे लिहिणे, म्हणजे तुमचा उत्तर 900 राहणार. आणि त्याच्यानंतर निकटची 100 दाखवायची झाल्यास त्या संख्येची निकटची संख्या सांगा. तर 900 ची निकटची संख्या काय राहणार आहे? 900. 900 ची निकटची संख्या काय राहणार आहे? तीच संख्या राहील ना. समजलं? तर ते तुमचं उत्तर किती रे? 900. तुमचा फक्त डोकसा मोंगसा बनवासाठी म्हणून त्यांनी तसं केलं, बाकी काही नाही. ठीक आहे. ए पृथ्वी बया 1000 म्हणतेस, 9ला नाही पकडायचं बाळा. तू 9ला पकडलास, तुला असा वाटला अरे यार 9 ही संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे, करा वाढवा एक, म्हणजे झाले 10,000 उत्तर. नाही रे, जितक्यापर्यंतच विचारला आहे ना त्याच्या आधीची संख्या पाहायची. म्हणजे 100वा विचारला आहे ते एकक, दशक, शतक, म्हणजे हा 100वा झाला. त्याच्या आधीची संख्या दशांशमध्ये असलेली कोणती आहे? 0. ती 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे ना, तर मग काय मतलबच नाही, डायरेक्ट टकले आण तू जसाचा तसा. समझला? ठीक है. नेक्स्ट देखो बच्चा पार्टी, ये सवाल समझ लो, ये सवाल बहुत बेहतरीन सवाल है, पूछा जाता है बहुत दफा. मेरे ख्याल से 2-3 एग्जाम हो गए नवोदय के, ये ऐसे कैलेंडर के ऊपर सवाल नहीं आया, तो इस बार आने के चांसेस है. ठीक है, तो देखते हैं क्या बोल रहा है सवाल की 4 मार्चला, म्हणजे कोणत्या मार्चला? 4 मार्चला बडा बुधवार म्हणते. काय म्हणते? बुधवार. तर 1 मेला कोणता दिवस राहणार असं विचारत आहे. मला फक्त इतकं सांगा, मार्च हा महिना किती दिवसाचा असतो? तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च किती दिवसाचा? 31 दिवसाचा असतो. ठीक आहे. तर 31 दिवस, 31 मार्च पर्यंत पाहू आपण काय होतो. तर 4च्या नंतर 7 दिवसानंतर बुधवारच राहणार आहे. तर 4 + 7 किती होतात? तर 11 मार्चला कोणता दिवस राहील? बुधवारच राहणार. कोणता दिवस? 11 प्लस अजून 7 करा, किती? 18 मार्चला पण कोणता दिवस राहणार आहे? बुधवारच राहणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा 7 करा, 25 मार्चला किती दिवस राहणार आहे? कोणता दिवस राहणार आहे? बुधवार. आणि 25 अधिक 25 अधिक 7 पुन्हा करा, तर किती होणार आहे? आता 32 दिवस राहत आहे. 32 दिवस राहतात का? नाही राहत. तर पहा, +7 केल्या असता तोच दिवस राहणार आहे. तर 32 म्हणजे 1 एप्रिल वालाच काम आहे, 1 मई वालाच काम आहे. ठीक है. अरे रे रे, हाँ मई वाला काम है, सॉरी. घोड़ ये हो गया कि मैंने ये समझा कि मार्च के बाद में आता है करके. सॉरी. मार्च के बाद भाई क्या आता है? तो ये मैं इतना पोथी पुराण करने से अच्छा नहीं किया, इतना पोथी पुराण करने से अच्छा 4 मार्च से लेके 4 अप्रैल तक, अगर 4 मार्च को बुधवार है तो 4 अप्रैल को क्या रहेगा? समझ रहे हो? अंदाज के हिसाब से लगा रहे हैं. किस हिसाब से लगा रहे हैं? अंदाज के हिसाब से. समझ रहे हो? नहीं समझे? ठीक है. 7-7 दिन सामने गए थे हम लोग, गए थे. ठीक है. या उसके बाद ट्रिक भी बताता
उसको कैसे ट्रिक, ये तो लॉजिक के हिसाब से जा रहे हैं हम लोग अभी, ठीक है। 4 अप्रैल को कौन सा दिन रहना है? बुधवार रहना है। कौन सा रहना है? बुधवार। फिर 4 अप्रैल के बाद 11 को भी वही, 18 को भी वही, 25 को भी वही, 25 32 नहीं रहता इसमें, ठीक है। अब ये शायद 30 का महीना है। ये कितने का महीना है? 30 का महीना है, मानोगे? तो मुझे एक बात बताओ, 32 को बुधवार रहने वाला था, 30 का ये महीना है, मतलब एक कदम सामने जाएगा। नहीं समझ रहे हो बात को? समझ रहे हो कि नाही समझ रहे हो? अब देखो, ये थोडासा शायद आपके सर के ऊपर से जाएगा इस वे से। बघा बाळांनो, सगळ्यात महत्वाच्या गोष्ट आता तुम्हाला समजलं असेल, पुन्हा सांगतो मी, बघा 25 मार्चच्या नंतर 31 मार्च पर्यंत, एक मार्चचा महिना 31 पर्यंत असते, ठीक आहे। तर हा बघा 25, 26, 27, 28, अरे बाबा 28, 29, 30, 31। आता मला सांग, 25 ला बुधवार आहे तर 26 ला गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, म्हणजे मला सांग 31 मार्चला मंगळवार आहे, 31 मार्चला मंगळवार, तर मग आता नवीन महिना कोणता सुरू होतो? एप्रिल, तर ते 7 दिवसानंतर पण मंगळवारच राहणार आहे, तर 7 एप्रिलला कोणता दिवस राहणार आहे? मंगळवार। हा लॉजिकच्या हिशोबाने जातो आपण, की 7-7 दिवसाच्या फरकाने मी काय करतोय बा म्हणून। त्याच्यानंतर आता लॉजिक पण, आता तुम्हाला प्रॉपर ट्रिक पण सांगतोय। मंगळवार 7 च्या नंतर 14 एप्रिलला मंगळवार, मग त्याच्यानंतर 21 एप्रिलला मंगळवार, 28 एप्रिलला मंगळवार। तुम्हाला जायच्या किती आहे? मईच्या 1 तारखेला जायचं आहे, मान्य कराल? मईच्या 1 तारखेला। तर 28 एप्रिलला तुमचा मंगळवार झाला, काय झाला? मंगळवार झाला। तर 29 एप्रिल सॉरी 29 एप्रिलला काय राहणार? बुधवार। 30 एप्रिलला गुरुवार, आणि एप्रिल महिना 30च दिवसाचा असते ना रे, तर मग त्याच्या नंतरची तारीख 1 मई असते ना, तर गुरुवारच्या नंतर काय येते? शुक्रवार तुमचा उत्तर। क्या ये बात क्लियर हुई क्या? अशा पद्धतीने डील करावं। नहीं समझला का? समझला नहीं समझला? ठीक है, अभी ट्रिक बताता। तो अब ट्रिक देखो, ट्रिक इतना पोथी पुराण करने से अच्छा अपनी ट्रिक लगाते हैं अभी। अपनी ट्रिक क्या? तो ध्यान से देखो, चुटकी भर सिंदूर वाला काम रहेगा, ज्यादा से ज्यादा 10 सेकंड, या बहुत हो गया तो हो गया 30 सेकंड, ठीक है। 30 सेकंड में आंसर तुमच्या समोर। कसा? पा 4 मार्चचा दिवस तुम्हाला दिलेला आहे कोणता? बुधवार। त्यानंतर 1 मई बद्दल तो विचारत आहे, ठीक आहे। तर 4 मार्च ते 1 मई पर्यंत किती दिवस असतात हे तर काढू शकतो ना आपण? सांग। आता मी काय म्हणतो, मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31। 31 दिवसापैकी 4 दिवस झालेले आहेत, झाले म्हणजे 31 मधून 4 गेले, किती आले? 27, म्हणजे हे 27 दिवस। त्याच्यानंतर मार्च महिना संपल्यानंतर एप्रिल हा महिना किती दिवसाचा असतो? 30। तर हे त्यामध्ये ऍड करा, म्हणजे एकूण दिवस किती मिळाले? अरे एकूण दिवस किती मिळाले? ठीक आहे। आता हा 1 पर्यंत जायचाच आहे ना, त्याच्यानंतरचा दिवस तर आपण करणारच आहोत, मान्य कराल? मी काय म्हणतो, 57 दिवस एकूण आहेत, त्या 57 दिवसाला 7 म्हणजे आठवड्यामध्ये दिवस किती असतात? 7, त्याने धराचा न भाग द्यायचा, 7 8 56, किती उरला? 1, म्हणजे 1 दिवस हा जास्तचा आहे ना, 1 दिवस जास्तचा आहे ना 7च्या हिशोबाने। तर जेव्हा जास्तचा आला, जितके जास्तचे येतात त्या बुधवार मध्ये 1 दिवस मिळवा, म्हणजे काय? शुक्रवार म्हणते पाय पाय। आणि मी काय म्हणतो, हा 1 मे पर्यंत पकडावा लागेल ना, हा पकडला का तुम्ही? नाही पकडला का तुम्ही? सांगा। हा फक्त तुम्ही मार्च महिना, हा तुम्ही एप्रिल महिना, याच दिवसांची बेरीज झाली, आणि हा 1 मई कोण पकडणार? टुरक्या हो, तर तो +1 कराल तर किती होतो? 58, म्हणून इथे 58 समजला? तर मग 7 8 56, तर किती जास्तचे दिवस रहे? 2। किती जास्तचे दिवस? 2। तर ह्या बुधवार पासून 2 दिवस समोर जा, गुरुवार, शुक्रवार, म्हणजे तुमचा उत्तर शुक्रवार। क्या ये बात क्लियर हुई क्या?
कैसा लगा टिरिक? टिरिक कैसा लगा टिरिक? एक बार फिर से मत बताओ, एक बार बताना है। अच्छा देखो, फिर से अगर सपोज बताना है तर पायरे बाळा, 4 मार्च, मार्च बद्दल जे सांगेन तर मार्च हा 31 दिवसाचा असतो, त्यापैकी 4 दिवस झाले ना रे, म्हणून तुम्ही 4 मायनस केला तर किती दिवस झाले? 27. त्याच्यानंतर दुसरा महिना पण आहे एप्रिल, एप्रिल किती दिवसाचा असतोय? 30. त्यानंतर 1 मईचा 1 दिवस, म्हणजे हे झाले किती? 58 दिवस. त्या 58 दिवसाला फक्त हप्त्याच्या दिवसामधून डिवाइड करणे, तर 7 8 56, उरले किती? 2. तर हे जे खाली उरतात तेच सांगत असतात की आपल्याला समोर किती जाणे आहे. काय कुठे जाणे आहे? 2 दिवस समोर जाणे आहे. तर बुधवार तर आपल्याला माहित आहे, बुधवार पासून 2 दिवस समोर जा, गुरुवार शुक्रवार, म्हणजे तुमचा उत्तर शुक्रवार. क्या ये बात क्लियर हुई क्या? क्या ये बात समझ में आई क्या? ये टिरिक थी अपनी, क्या थी? टिरिक थी. आई होप आपको ये चीज समझ में आई होगी बच्चा, ऐसी दुआ करता हूं। एक बस आप सभी से गुजारिश करना चाहूंगा, हमारे नवोदय के नए बैचेस, जो बच्चा अभी 4th में होगा, 5th में जाने वाला होगा, उसके लिए 2026 के हिसाब से हमारी तैयारी 19th ऑफ जनवरी से स्टार्ट हो रही है। अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो तो आप 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो। ऐप के थ्रू ऑनलाइन प्लस ऑफलाइन दोनों हम लोग किस्म की क्लासेस के साथ डील करते हैं, है ना? तो चाहो तो बिल्कुल आप कॉल करके सारी डिटेल पूछिए, और ऐसे ही डेली कुछ ना कुछ नए पढ़ने के हिसाब से हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ध्यान रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।